नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मी तुमचा लाडका अक्षय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अक्षय कॉमेडी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। चला मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे तर तुम्ही माझा थंबनेल बघूनच क्लिक करून व्हिडिओ बघितलाच असेल, तर तो आज असा का बोलायला थंबनेल का तसा टाकला। तर विषय असाच आहे, काय काय अशीच काय काय कामधंदा नसणारे, त्याला काही कामधंदा नाही, काय नाही बिनडोक पोरं ही ती अशी करतात का। आता गरीबातला पोरगा आज कुठं सक्सेस झालाय, कारण की लय लय वर्ष तो रील्स टाकत होता, कुठं सक्सेस भेटला, बिग बॉसचा विनर झाला, घरी आला, स्वतःच काहीतरी करतोय आणि त्याला लोक काय करतात, रील्सला भावनापूर्ण श्रद्धांजली आणि सासरवाडीला जात असताना सूरज चव्हाण याचा मृत्यू झाला। असं नकार टाकू खोटं, काय गरीबाचा मुलगा आहे तो कुठं सक्सेसफुल झालाय, तुम्हाला सपोर्ट नाही करू वाटत नका न करू सपोर्ट, नाही प्लीज मी हात जोडून सांगतो, जर एखाद्याला तुम्हाला सपोर्ट कर नका करू, पण त्याच्या बाबतीत असं काय टाकू नका तुम्ही खोटी बातमी, का तर तू कुठेतरी चाललाय, सक्सेस होतोय, काहीतरी करतोय, हा केलं, घेतलं इंस्टाग्राम, एडिट केला फोटो टाकला, सूरज चव्हाण भावनापूर्ण श्रद्धांजली। उग अशा काय जिवंत तरी तुम्ही मारायचं प्लॅनिंग करता का त्याला। तर गरीबात त्याला आई नाही, लहानपणी आई वारले, लहानपणी वडील वारलं, आई तर माहित नाही, वारलेले वडील पण माहित नव्हते त्याला, लय लहान होता, पण तुम्ही एवढा तो लहानाच मोठा झाला, बिगाऱ्याचं काम करत होता, तेव्हापासून काम करत करत सोशल मीडियाला आला, इन्स्टावरती रील्स टाकायला लागला, ग्रो झाला आणि बिग बॉसचा विनर झाला। तो घरी आलाय, स्वतःच घराचं बांधकाम चालू आहे आणि तुम्ही त्याच्या बाबतीत तुम्ही असं टाकता की गोलीगर सूरज चव्हाण मिळाला। नका न टाकू, तुम्हाला एखाद्याला सपोर्ट करणं होतं नका करू, का बरं त्याच्या आयुष्याशी खेळता तुम्ही, का त्याच्यावर माराय टापला, का अशी काय काय पोर असतात की लय हे टुकार, हे त्यांची काम असतात बाबा, एखादा गरीबातला पोरगा वर चाललाय, त्याला उलट तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे, एवढा कष्ट करतोय, पुढं धावपळ घेतोय, ओढ घेतोय, उलट तुमचं काम आहे की बाबा त्याला सपोर्ट करणं, फोर्स करणं, जा तू पुढं जा, हाय मी पाठीशी, तू पुढं जा, हू सक्सेस, आम्ही तुझ्या पाठीशी बाबा। उलट माया पाहिजे, माया सोडली, काय सोडली, भावनापूर्ण श्रद्धांजली गोलीगर सूरज चव्हाण, काय असे नका ना टाकू खोट्या बातम्या। तुम्ही व्ह्यूज मुळे जर करत असतान, एखाद्याचा फोटो तुम्ही व्ह्यूज मुळे जर करत असताना भावनापूर्ण श्रद्धांजली, तुम्ही दुसरं टाका ना त्या व्यक्तीच्या बाबत, काहीतरी चांगला कॅप्शन टाका, काहीतरी टाका, पण असं नका टाकू, उगाच दुसऱ्याच्या जीवाशी कशाला खेळता। एकदम तो साधा साधारण माणूस आहे, गावठी बारामतीतला मोडवे गाव आहे त्याचं, तिथं राहतोय तो, एकदम झालाय सक्सेस बिग बॉस मध्ये, एकदम चांगला खेळा बिग बॉस मध्ये, विनर झाला, ट्रॉफी जिंकली, घरी आला, घराचं बांधकाम चालू आहे, तर तुम्ही असं टाकतात का भावनापूर्ण श्रद्धांजली। एखाद्याला तुमचं सपोर्ट करणं काम आहे बाबा, एखादा चाललाय पुढं तर त्याला ढकलायचं काम करायचं, तुम्ही चाललाय पुढं तर चल। तर मित्रांनो, आपण कुठल्या विषयावरती होतो की एखाद्याला ढकलायचं काम करताय। आता काय काय असतात की बाबा बिनकामी ही ती टाकतात, निवांत त्यांना काही काम नसतात, काय नसतं, ते टाकत राहतात, पण तुम्ही नका ना बाबा, एखाद्याच्या चाललाय पुढं, गरीबातला पोरगा आहे, ऑन द स्पॉट मी साईटला फोटो शो करतोय, तुम्ही स्क्रीनवरती फोटो बघा काय काय टाकले, ह्या साईडला शो करत असेल फोटो, स्क्रीनला पूर्ण फोटो बघा, काय तुम्ही वाचती काय टाकलंय ते, भावनापूर्ण गोलीगर सूरज चव्हाण आणि सासरवाडीला जाताना मृत्यू झाला, असं खोटे नका न टाकू बातम्या। जिवंत आहे तो, करतोय काम, हालचाली त्याच्या करतोय बाबा, कसे तरी ते जीवन जगतोय, तो जगून दे ना त्याला, का तुम्ही उगा दुसऱ्याच्या मरणावर टापलाय, काय पण कशाला टाकताय। आजपासून आता काय पण व्हिडिओ तुम्ही करताय हे, पण असं एखादा करतोय तर चालतोय, पुढे जाऊन दे की कशाला काय करताय। चला काय विषय बघा, तर तुम्हाला खाली
चला चला व्हिडिओला एड करतो आणि व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ पुढे शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, मी सकाळीच ब्लॉग बघितला सूरजदादाने ब्लॉग टाकलाय सकाळीच. मी सकाळी त्यांचा व्हिडिओ बघितला. सकाळी ऍक्च्युअल 9 वाजता मी त्यांचा ब्लॉग बघितला. घराला पाणी मारत असताना त्यांचा ब्लॉग मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण टाकतोय. सूरज बिग बॉस सूरज चव्हाण ऑफिशियल तो त्यांचा युट्यूबचा आयडी आहे, तर तुम्ही नाव जाऊन नक्की बघा. सूरज चव्हाण हाल चांगले, तर त्यांच्या बाबतीत असं काय टाकू नका खोट्या बातमी. एवढं सांगतो. व्हिडिओला इथंच थांबतो, एंड करतो. आज इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये भेटतो. नमस्कार, जय हिंद, जय भारत.